नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 22 ऑक्टोबर 2025। तर पहा, तुम्हाला ह्याच्या अगोदर मी 15-20 दिवसाच्या अगोदर अंदाज दिला होता की 2019 ची पुनरावृत्ती होणार। त्यावेळेस आपल्या काही हजारातून 1-2 शेतकऱ्यांनी वाईट कमेंट केले, हजारातून। त्यांना मी जुमानत नाही, कारण आणि चांगल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच सुद्धा चांगल्या कमेंट होत्या आणि अशा खराब असतातच त्या। कारण मला वाटतं की कमेंट करताना जर माझा अंदाज चुकत असेल तर साफ कमेंट करायला काय हरकत नाही, पण माझा अंदाज पुढचा यायचाच राहिलेला आहे, कारण तो अंदाज पुन्हा खरा होतो का खोटा होतो त्याच्या अगोदरच साधून घेतात, अशी त्यांची अवलाद आहे। अशांना वेळीच धडा शिकवणार आहे, कारण वाईट कमेंट करणार, चुकलं तिथे मला चूक मानणारा माणूस आहे मी, आणि जिथे बरोबर आहे तिथे बरोबरच। आणि वाईट कमेंट करण्याने काय भेटणार आहे? त्यांना भेटणार नाही आणि मला भेटणार नाही, पण अशी आवृत्ती नसायला पाहिजे। तर आपल्या अंदाजाकडे बोलतो, पण ज्याप्रमाणे आपण अंदाज सांगितला होता त्याप्रमाणे अंदाज पाऊस पडला काल सुद्धा। काल आणि कालच पहिल्या दिवशी पावसाला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो। बघा, पहिल्या दिवशी पावसाला सुरुवात झाली। 12 दिवसाचा कालावधी आहे हा, कारण 31 तारखेचा महिना। 11 ते 12 दिवसाच्या कालावधीमध्ये जवळपास राज्याच्या 90% भूभागावर पाऊस हा मध्यम ते वाहनी स्वरूपाचा होणार आहे। त्यामध्ये काही ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे। आणि हा पाऊस मी आपण ह्याच्या अगोदर 2019 ची पुनरावृत्ती होणार याच्या अगोदर आपण 2 अंदाज दिले, पण ज्यावेळेस ज्यांचे अंदाज, बऱ्याच जणांचे अंदाज, जवळपास 99% जणांचे अंदाज पाऊस हा 22 तारखेपासूनचा जो 30 तारखेपर्यंतचा पाऊस अत्यंत कमी आणि विखुरलेला, हलका पाऊस आणि विखुरलेला पाऊस असे अंदाज होते। त्यावेळेस आपण अंदाज दिला की 2019 ची पुनरावृत्ती होऊ शकते आणि हा पाऊस 200 मिलीमीटर पर्यंत, सरासरी एकूण राज्यामध्ये 200 मिलीमीटर पर्यंत पाऊस जाऊ शकतो, पडू शकतो त्या कालावधीमध्ये, म्हणजे जवळपास 21 ते 30 तारखेच्या दरम्यान, म्हणजे एकूण पूर्ण काळ त्याच्यामध्ये मूल्यमापन जर केलं तर एखाद्या दिवशी कमी अधिक पडेल शकतं, पण त्या एकूण सांगितलं होतं। त्यावेळेस काही बऱ्याच जणांचे पित्त खवळले, त्यांनी वाईट कमेंट करायला सुरुवात केली, की कारण दुसऱ्याचे अंदाज त्यांना वाटत होते की सगळे अंदाज बरोबर कमी दिले तर माझा अंदाजच कसं काय, मग त्यावेळेस त्यांची पित्त खवळली। आणि काही काय बरोबर जर असेल तर त्यांची थोडीफार वृत्ती असते, कारण त्यांच्यामधून त्यांना फायदा असतो, कारण अचूक अंदाज जर माझा असेल तर त्यांची त्याच्यामध्ये थोडीफार त्यांना नुकसान वाटत असते, पण त्याला मी काय करणार, अशी पद्धत असते। काय कारण अचूक अंदाज कायला जमत नाही, ही प्रश्न आहे। तर आजचा आपण अंदाज पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण काल अंदाज, कालच्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडला थोडक्यात आपण सांगणार आहोत। तर हा भाग आहे कालच्या भागामध्ये, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या भागामध्ये खूप मोठ्या क्षेत्रावर काल 1 ते 1.5च्या दरम्यान खूप मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडला। त्यामध्ये परत इथं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि ह्या बीड, परभणी, हिंगोली ह्या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या काही ठिकाणी पाऊस पडला। आणि हा पाऊस वादळी स्वरूपाचा मेघगर्जनेसह पडला, कमी वेळेमध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडला, कारण हा काल पहिलाच दिवस होता पावसाचा सुरू व्हायला। तर कालच जिथे पाऊस पडला तिथे जोरदार स्वरूपाचाच पाऊस पडला। तर म्हणजे एकंदर पाहिलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये हा पाऊस सुरू होता। रात्री 3-4च्या म्हणजे रात्रीच्या 6च्या नंतर, 5-6च्या नंतर ते रात्री ह्या भागामध्ये पुणे जिल्हा, त्याचबरोबर सातारा, कोल्हापूर जिल्हा आणि ठाणे, मुंबई या जिल्ह्यामध्ये आणि समुद्रामध्ये खूप मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडला। जवळपास तो पाऊस हा 100 ते 150 मिलीमीटर पडला असावा, इतका पाऊस पडला इथे या भागामध्ये। आणि तो जर पाऊस थोडा जर इकडे सरकला असता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, इथं सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये नुकसानकारक झाला असता, पण सरकला नाही। तर आजच्या अंदाजाकडे आपण आवड, आजच्या अंदाजाकडे तर आज कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे, तर आज यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वाशिम, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बीडचा वरचा भाग, त्यामध्ये शिरूर, पाटोदा, आष्टी ह्या भागामध्ये, परभणीच्या बऱ्याच भागामध्ये, हिंगोली, अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह सुद्धा पाऊस पडणार। पाऊस हा एकंदरच पाहिजे तर पाऊस हा एकाच वेळेमध्ये सर्वदूर पाऊस नसणार, पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार। जवळपास हे जो क्षेत्र दिलेलं आहे, हे क्षेत्र, हा जे क्षेत्र आहे, ह्या क्षेत्रामध्ये एकूण जवळपास 60 ते 70% भूभागामध्ये, जो अंदाजे 60 ते 70% भूभागापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे आज
50 ते एखाद्या वेळेस 50 धरा, पण त्या भागामध्ये पण जिथे पडला तिथे चांगला जोरदारच पाऊस पडला. तर ह्या खालचं क्षेत्र आहे, ह्या खालच्या क्षेत्रामध्ये मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये हे पाऊस कमी झाल्याच्या नंतर इकडच्या क्षेत्रामध्ये पाऊस पडणार आहे. त्यामध्ये नांदेड, लातूर, हिंगोली, आपल्या नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि इकडे ह्या भागामध्ये मात्र 4-5च्या नंतर इकडे पाऊस सुरू होणार आणि इकडे सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर ह्या भागामध्ये, सांगली, सातारा, कोल्हापूर इथे सुद्धा आज जोरदार अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तिथे येलो अलर्ट आहे माझ्याकडून. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागाला इथे जोरदार पावसाची पण शक्यता आहे. आणि पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये आज थोड्याफार प्रमाणामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये, पूर्व विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस कालच्या तुलनेने कमी राहील. बघा, मी काय शब्द प्रत्येक आपल्या शेतकऱ्यांना समजण्यासाठी कालची तुलना आणि आजची तुलना हे करून, कारण त्यांना समजतं की काल किती पडला होता आणि आज किती पडला, कारण त्यांच्याकडं पर्जन्यमापक नसल्यामुळे ही आम्ही त्याच्या सांगत असतो कालच्या तुलनेने. तर हे भाग आहे, तर कालच्या तुलनेने थोड्याफार प्रमाणामध्ये कमी पावसाची शक्यता आहे. मात्र पण वरचा जो भाग आहे त्यामध्ये अमरावती, वर्ध्यापासून वरचा भाग आहे, ते मात्र जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. एकंदरच आणि धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या भागामध्ये देखील तिथे पावसाची शक्यता आहे, वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. इथे पण मुंबई, ठाणे या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचं, सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आणि हे वातावरण जे आहे ते खूप शेतकऱ्यांना आता त्रासदायक सुद्धा होणार आहे, कारण ज्यांनी